महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष रविभाऊ राठोड यांच्या वतीने नेहमीच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह विविध विषयांवर सातत्यपूर्ण पाठपुरावा करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जातो। आता त्यांनी जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या एका महत्त्वाच्या प्रश्नावर पाठपुरावा केला आहे। हा प्रश्न आता थेट मंत्रालयाच्या दालनात पोहोचला आहे। नांदेड जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या नोंदणी संदर्भातील एक मोठी अडचण समोर आली होती। बांधकाम कामगारांना 90 दिवस काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्र देण्यास ग्रामसेवक संघटनेकडून बहिष्कार टाकण्यात आला होता, ज्यामुळे कामगारांची मोठी अडवणूक होत होती। या संदर्भात मनसे जिल्हाध्यक्ष रविभाऊ राठोड यांनी दिनांक 6 ऑक्टोबर रोजी निवेदनासह मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन कामगारांना ग्रामसेवकांकडून प्रमाणपत्र देण्यास होत असलेल्या अडवणुकीकडे त्यांचे लक्ष वेधले। या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत विभागातील उपकार्यकारी अधिकारी यांना आदेशित केल्यानंतर पंचायत उपकार्यकारी अधिकारी यांनी दिनांक 17 ऑक्टोबर रोजी उपसचिव ग्रामविकास विभाग बांधकाम भवन मुंबई यांना पत्र लिहिले। या पत्रात रवी राठोड यांच्या मागणीनुसार ग्रामपंचायत स्तरावरील बांधकाम कामगारांना 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्याबाबत कळविण्यात आले आहे। अशा प्रकारे मनसे जिल्हाध्यक्ष रविभाऊ राठोड यांच्या मागणीमुळे बांधकाम कामगारांच्या प्रमाणपत्राचा प्रश्न आता मंत्रालयात पोहोचला आहे। नमस्कार। महाराष्ट्रातील कामगार नोंदणीकृत असलेल्या कामगारांना ग्रामपंचायत स्तरावर त्यांना प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत होते। या संदर्भात मनसेचे जिल्हाध्यक्ष रवी राठोड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड मंत्रालयाला पाठपुरावा करून त्यांना कामगारांना तात्काळ ग्रामपंचायत मार्फत प्रमाणपत्र देण्यात यावा अशी त्यांनी मागणी केली होती। या संदर्भात आपण रवी राठोड यांच्याशी बोलू। काय भाऊ, आपण काय मागणी केली होती? नमस्कार। जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे नेहमीच सर्व नागरिकांच्या सुखदुःख कुठलेही काही अडीअडचण असो, शेतकऱ्यांसह इतर सर्व बँकेच्या होल्ड संदर्भातील अनेक हे प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्ह्यामध्ये आम्ही निकाली काढण्याचा नेहमी आमचा हेतू असतो, प्रयत्न असतो। सगळ्यात महत्त्वाचं आता परवाच आमच्या माहूर तालुक्यातील काही बांधकाम कामगार यांनी पाचुंदा येथे बैठक लावून मला आमंत्रित केलं होतं आणि तिथं त्यांनी त्यांची व्यथा माझ्याकडे मांडली आणि बांधकाम कामगार नोंदणी संदर्भात त्यांनी सर्व समस्या मला सांगितल्या। त्यानंतर मी मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली मॅडम यांना भेटलो। दिनांक 6/10/2025 रोजी मी त्यांना लेखी निवेदन दिलं आणि त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी उपकार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग यांना ते पत्र लेखी कळवले आणि तिथून मी उपकार्यकारी अधिकारी यांना भेटल्यानंतर त्यांना सविस्तर चर्चा केली आणि त्यांनी माझ्या पत्राच्या अनुषंगाने ग्रामसेवक ग्रामसेवक संघटनेकडून जी काही बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र 90 दिवसाचे प्रमाणपत्र अदा करण्यात येतं त्यांनी ते बहिष्कार टाकलेला आहे। त्या संदर्भात जर तो प्रमाणपत्र नसेल तर बांधकाम कामगारावर त्या नोंदणीच बांधकाम कामगाराची नोंदणीच होणार नाही, तर त्या बांधकाम कामगारावर 100% ते त्यांच्या अधिकारावर त्यांच्या न्यायावरती गदा येत आहे। त्यासाठी म्हणून मी त्यांना सर्व बाबी लक्षात आणून दिल्या आणि साहेबांना विनंती केली की आपण बांधकाम विभाग मंत्रालय सचिवांना लेखी कळवावं की आपण याच्यात काय मार्ग काढता येईल, ग्रामसेवकांना काय तिथून आदेशित करता येईल। यासाठी साहेबांनी दिनांक 17 रोजी त्यांना लेखी पत्र काढून त्यांना त्यांचे मार्गदर्शन मागितले आहे। बघूया आता काय नेमकं समोर जर समजा बांधकाम कामगारांचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे आंदोलनाचा पवित्रा घेईल। आपली मागणी जर आपले पूर्ण न झाल्यास तर आपण काय समोरचं काय पाऊल? नक्कीच मी आताच बोललो की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे जिल्हाभरात सगळीकडे आंदोलन करेल। प्रतिनिधी सचिन जाधव, NTV न्यूज मराठी, नांदेड।